नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये SIR च्या अंतर्गत 60 लाखाहून अधिक मतदारांची नावं काढण्यात आलेली आहेत. नक्की आकडा आहे 60,06,675 आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मतदारांची संख्या 7,66,37,529 वरून 7,04,00,000 काहीतरी पुढे झालेली आहे. याचं कारण 60 लाखाहून अधिक नावं त्यातली कापली गेलेली आहेत. 7,04,59,284 यामध्ये साधारणतः स्त्री पुरुषांचा समान आकडा आहे. पुरुषांची संख्या 3,60,00,000 आहे, महिलांची संख्या 3,44,00,000 आहे पुढे. पण याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, पश्चिम बंगालमध्येही SIRचे निष्कर्ष इतर राज्यातल्या, खास करून बिहार आणि इतर राज्यातल्या, तामिळनाडू वगैरे राज्यापेक्षा फारसे वेगळे आलेले नाही आहेत. याचं कारण म्हणजे ही राज्य सगळी लोकसंख्येच्या बाबतीत सधन आहेत, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आहे आणि लोकसंख्या निर्यात करणारी राज्य आहेत. आणि त्यामुळे या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण, बंगालमधून तर सुशिक्षित तरुणही आणि फारसे न शिकलेले लोकही खूप मोठ्या संख्येने देशाच्या इतर भागात नोकरीधंदा करायला जातात. त्यांची नावं तिथेही नोंदलेली असतात, इथेही नोंदलेली असतात. म्हणजे ही दुबार नोंदणीचा हा प्रकार नाही आहे. दुबार नोंदणी असं होतं की माणूस एकाच शहरातनं एका ठिकाणून दुसरीकडे राहायला जातो, तेव्हा जुन्या ठिकाणचं त्याचं नाव काढलं जात नाही आणि नवीन ठिकाणी त्याचं नाव येतं. आणि त्याच्यामुळे एकाच मतदारसंघात त्याचं नाव दोन ठिकाणी असू शकतं किंवा शेजारच्या मतदारसंघात त्याचं नाव 2 ठिकाणी असू शकतं. या केसमध्ये काय आहे की गावात लोक राहतात आणि ते गाव सोडून कायमस्वरूपी शहरात येतात. वर्षाचा एखादा महिना आपल्या गावी गेले तर हे लोक जातात, परंतु त्या गावी त्यांचं नाव मतदार यादीत असतं, ते रद्द होत नाही. आणि त्याच्यामुळे SIR दर 20 वर्षांनी करण्यात येते. त्यामुळे असं हे करण्यात, इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्याला म्हणतात, ते करण्यात येत होतं. बिहारमध्येही साधारणतः 10% आसपास नावं वगळण्यात आली होती. पण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बंगालच्या 2011 सालपासून असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या SIRच्या मुद्द्याला आपल्या अस्तित्वाची लढाई बनवण्याचा प्रयत्न केला, जो एका प्रकारे खूप चुकीचा आहे, घातक आहे. त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की या SIR हे जे चं काम आहे ते सगळं NRC म्हणजे नॅशनल रजिस्ट्री तयार करण्याचा भाग आहे. नॅशनल रजिस्ट्री करण्याच्या कामामध्ये देशातलं हिंदुत्ववादी सरकार आणि त्याच्या दावणीला बांधलेला निवडणूक आयोग मिळून देशातल्या मुसलमानांचा मतदाराचा अधिकार कापतील. त्या मुसलमानांना ते बांगलादेशी असल्याचं सिद्ध करतील. आणि हे सगळं CAA हा जसा NRCचा भाग आहे, तसा SIR हा देखील NRCचा भाग आहे. त्याच्यासाठी त्यांनी खास करून पश्चिम बंगालमधले मालदा, मुर्शिदाबाद, 24 परगणा वगैरे हे असे काही जिल्हे आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या एकूणच लक्षणीयरित्या वाढलेली आहे. कुठे ती 40% आहे, कुठे ती 60% आहे. तिथे याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, त्यांनी असा कांगावा केला की हे SIRचे कामं करणारे सरकारी अधिकारी त्या दबावापोटी मोठ्या संख्येने त्यांना आजार होत आहेत, त्यांना हार्ट अटॅक किंवा असं काही होऊन त्यांचे मृत्यू होत आहेत आणि त्याच्यामुळे हे करणं योग्य नाही, हे थांबवण्यात यावं. हे SIRची प्रक्रिया आत्ताच करायची काय गरज आहे, निवडणुकीनंतरही हे करता येऊ शकतं. हे जाणीवपूर्वक बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणणे, म्हणजे लोकांच्या मर्जीविरुद्ध सत्तांतर घडवून आणण्यासाठी हे सगळं केलं जात आहे.
आणि त्याच्यात अनेकदा असं झालं की बंगालमध्ये केंद्रीय कर्मचारी विरुद्ध राज्य सरकारचे कर्मचारी असाही संघर्ष झालेला मिळाला. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य न करण्याबद्दल त्यांना पेटवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करण्यात आला. सारखं प्रकरण न्यायालयात, कलकत्ता उच्च न्यायालयात, नंतर सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये ममता बॅनर्जी स्वतः वकिलाचा काळा कोट चढवून आपली बाजू मांडायला आल्या. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं ऐकून घेतलं आणि बकवास करतायत हे लक्षात आल्यावर त्यांनी विनयाने सांगितलं की आता तुमचे वकील आहेत, त्यांना बोलू द्या. पण ममता बॅनर्जी या एकूणच आक्रमक नेत्या असल्यामुळे आणि नाट्यमय कुठल्याही गोष्टीचं रूपांतर करून पोलरायझेशन करण्यात त्यांचा हातखंडा असल्यामुळे त्यांनी हे सगळे प्रयत्न करून झाले. बंगालमधल्या निवडणुका एप्रिल महिन्यात पार पडत आहेत आणि ममता बॅनर्जींचं सरकार त्याच्याविरुद्ध असंतोष आहे, कारण जवळपास 15 वर्ष म्हणजे 3 टर्म त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. गेल्या वेळेला भाजपानी रणनीतीचा भाग म्हणून प्रचंड प्रमाणावर हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला होता. तसंच भाजपानी बंगालमधील जे अन्य समाज आहेत म्हणजे ओबीसी, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये भाजपाची चूक अशी झाली, भाजपाचं असं वाटलं होतं की पारंपरिकरित्या बंगालमध्ये मुस्लिम लोक होते ते काँग्रेसला मतदान करायचे, त्याच्यामध्ये काही सवर्ण आणि ज्याला भद्र लोक होते ते कम्युनिस्ट पक्षांना मतदान करायचे आणि त्यातले बरेचसे दोन्ही समाजातले हे तृणमूल काँग्रेसला मदत करायचे. अशा प्रकारे जर आपण पोलराईज करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये भाजपालाकडे हिंदू धर्म मुस्लिम ध्रुवीकरणामुळे भाजपाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. तो फायदा भाजपाला झाला, परंतु एरवी चौरंगी होऊ पाहणारी म्हणजे पूर्वी ही लढत काँग्रेस विरुद्ध कम्युनिस्ट अशी होती, मग तृणमूल काँग्रेस झाल्यावर काँग्रेस विरुद्ध तृणमूल विरुद्ध कम्युनिस्ट अशी होती, मग काँग्रेस त्याच्यातलं क्षीण झालं, मग कम्युनिस्ट विरुद्ध तृणमूल अशी झाली आणि आता भाजप या खेळात आल्यानंतर एका प्रकारे भाजप विरुद्ध कम्युनिस्ट विरुद्ध तृणमूल, थोडा गोंधळाचा भाग आहे पण तरी समजून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारची ही लढत झाली आणि आता गेल्या निवडणुकीत भाजपाने या दोन्ही पक्षांचं अस्तित्व जवळपास संपून भाजप विरुद्ध तृणमूल अशी लढत झाली. तेव्हा असा अंदाज होता की भाजपाला 200 जागा मिळू शकतील, कारण मतांचं गणित थोडंसं इकडे फिरलं तिकडे फिरलं की हा अंदाज होता. पण बरेचसे पोलस्टर, राजकीय विश्लेषक आपल्या अंदाजात पूर्णपणे गणले चुकले. याचं कारण म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की हिंदू भाजपाला मतदान करतील पण मुस्लिम मतं मात्र 3-4 पक्षामध्ये स्प्लिट होतील. म्हणजे जिथे काँग्रेसचा गड आहे तिथे ते काँग्रेसला मतदान करतील, तिकडे MIM त्याच्यात उतरवला होता, MIMला मतदान करतील, तिथे एक स्थानिक स्वराज म्हणजे स्थानिक एक मुस्लिम पार्टी होती फुरफुरा शरीफचं सिद्दीकी, त्यांना मतदान करतील आणि अशा प्रकारे मुस्लिम मतांचं विभाजन होईल. कारण कुठेही जिथे मुस्लिम मतं 30-40% असतात तिकडे मुस्लिम मतांचं विभाजन होतं. अनेकदा भारतात महाराष्ट्रातही हे दिसून आलेलं आहे. परंतु गेल्या वेळेला पोलरायझेशन जास्त झाल्यामुळे सगळी मुस्लिम मते, जसं हिंदूंचं पोलरायझेशन झालं तसं मुस्लिम मतं ही सगळी तृणमूलच्या बाजूला गेली आणि याच्यात काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष दोघांचंही याच्यामध्ये पूर्णपणे वाताहात झाली आणि तृणमूल काँग्रेसला प्रचंड यश मिळालं. भाजपाला 200 जागा मिळतील असं सांगितलं जात होतं, 200 नाही तर किमान 150 जागा, 170 जागा सांगितलं जात होतं. तर तृणमूल काँग्रेस 200च्या पलीकडे गेली आणि भाजपा अवघ्या 77 जागांवर उरली. लोकसभेच्या निवडणुकीत तृणमूलनी आपली पकड आणखीन मजबूत केली, भाजपालाही यश मिळालं, पण विधानसभेच्या तुलनेत हे यश कमी होतं आणि त्यामुळे आता भाजपाने या निवडणुकांमध्ये फारसं काही धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही केलेला नाही आहे. आणि ममता बॅनर्जींना ही भीती आहे की जर ध्रुवीकरण झालं नाही तर या निवडणुकीत त्यांचा विजय अवघड आहे आणि त्याच्यामुळे हे ध्रुवीकरण करण्यासाठी ममता बॅनर्जींनी SIRचा मुद्दा, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा मुद्दा त्यांनी काढला बाहेर आणि त्याच्यावर प्रचंड प्रमाणात नौटंकी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याचा निकाल आलेला आहे आणि 7 कोटी मतदारात 60 लाख काही हजार
हा काही फार मोठा आकडा नाही आहे. बिहारमध्येही साधारणतः तेवढाच आकडा आलेला होता, इतर राज्यातही तेवढाच आकडा आलेला होता. म्हणजे असं काही झालेलं नाही की मोठ्या प्रमाणात मुसलमानांची मतं कापली गेलेली आहेत. आता हे 60 लाख मतं कुठली आहेत, कुठल्या जिल्ह्यातली आहेत, त्याचं समीकरण कसं बदलणार आहे, याचा निवडणुकांमध्ये मतदानावर काही परिणाम होणार आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे. पण पुढच्या 1.5 महिन्यामध्ये मला असं वाटतं की ममता बॅनर्जींना या सगळ्या मुद्द्यावर आपली पोळी भाजता येणार नाही. आता मुद्दा आहे भाजप याचा फायदा घेऊन निवडणुकीला कलाटणी देऊ शकतो का. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप फार आशावादी या वेळेला दिसत नाही आहे. कारण ज्या प्रकारे ममता बॅनर्जींनी गेली निवडणूक काढली ते बघता भाजपाला विजयाची आशा, विजयाची शक्यता फारशी नाही आहे. कदाचित ज्याला अंडरडॉग म्हणता येईल, फार त्याच्यात वाटत असलं मनात तरी ते न दाखवता पुढे जात राहायचं, जसं भाजपने 2024 साली महाराष्ट्रात केलं. तशा प्रकारे भाजप वागतोय का ममता बॅनर्जींना अजूनही यशाची जास्त शक्यता आहे, ते आता समजणार आहे. पण मला असं वाटतं की बंगालच्या निवडणुका आता चुरशीनी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.